नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आपला शेवटचा 12वीचा पेपर, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आज शेगावमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत, त्यामुळे सगळी शेगावात बंदी आहे. म्हणून मी आज जरा लवकरच निघलो. आता दिसला काळापट्टा ट्रॅक्टर. हा किती बढिया ट्रॅक्टर आहे, तो घेऊ आपण कधी ना कधी. मस्त ट्रॅक्टर आहे तो, ताकदवान. मित्रांनो, मला तिकून जाता आलं असतं, पण मी जाणून निघून आलो या चौकातून. आपल्याला दिसते मग की काही लावलेलं आहे का, काही सुरक्षा काय काय नाही. काही एवढी सुरक्षा नाही वाटू राहिली, पण अटी पूर्ण मोकळा आहे. पोलीस बसेल फक्त, गाड्या बरोबरच आल्या कॉन्स्टेबलच्या. वाटलं बा शेगावात पूर्ण नाकाबंदी असेल, पण तर काहीच नाही. पुरं मोकाट आहे इकडं. वाटून येणार आहेत मुर्मू. ते बापा आधी स्वच्छता लावली तशा येईल नाही. ते बा सेंटर चाललो आता अंदर. लई गुपित चीज दिसली वस्तू. हे काय करू राहिले काय सांगा. चिटिंग. मित्रांनो, आज आहे आमचा शेवटचा पेपर, त्याच्यामुळे सगळं आनंदी वातावरण आहे. अरे आनंद आहे ना, आजपासून झाले पोट्टे मोकाट. म्हणून आज आमचा शेवटचा पेपर. ते बा ती सेंटर आहे, ते बा ती सेंटर आहे. आज काही कॉप्या गिप्या घेतल्या नाहीत आम्ही. तो एक गडी आहे तिकडे, ते बा ते मास्तर लोक उभे. मास्तर आहे ना, माईकवर अनाऊन्स केलं अंदर आहे, पण मी काही जात नाही. हे दोन पोट्टे, ते पा पोट्टे. मी त्यातलो बाहेरच थांबतो, धुळल्यात बसेल पुरत नाही. चाललो आता अंदर. आता पेपर झाला की भेटू डायरेक्ट. ते बघा शेवटचा पेपर. एकदम खराब गेला पेपर, इतका खराब की बस काय सांगा. आजपासून झालो आम्ही आझाद. आजपासून का रे आझाद झाला का. चला आता आम्ही जातो घरी. आमची गाडी कुठे, गाडी आमची. आता आम्ही चाललो घरी. तर आजपासून झालो आझाद. आता काही आम्ही डबल भेटणार नाही. तर आता येईल म्हणतो गुड बाय. बस मग आता असं. आमचा पेपर रे तरी लय खराब गेला. कसा गेला रे. चांगला. हा चांगला गेला. हा म्हणते चांगला गेला, पण मी म्हणतो खराब गेला. आम्ही उतरलो आता रस्त्यानंच मंदिरात दर्शन घ्यायले. देवाला म्हणा पुढचं काही बी आम्ही करू ते चांगलं जाऊ. पेपर गिपर पुढचे आता देवाच्या पाया लागतो. सध्याच आम्ही दर्शन घेतलं. म्हटलं की देवाला म्हटलं की आमचं पुढचं आयुष्य सगळं चांगलं जाऊ दे, आपले सबस्क्रायबर्स बी वाढू दे. चाललो आता घरी. मित्रांनो, शेगावातून राष्ट्रपती गेल्या आणि जसं होत तसंच झालं. हे बा डबल रसुंदी. मी तर म्हणतो रोज यायला पाहिजे राष्ट्रपती, म्हणजे आपल्याला अतिक्रमण तरी नाही होईल. आपल्याला घेऊन होतं आपल्या बहिणीच्या बड्डेसाठी केक. तो समजून नाही राहिला कोणता घ्या. मला वाटते हा घ्यायला पुरते. हा मेणबत्ती फ्री द्या त्याच्यावर तुम्ही. हो. आता तो केक कॅन्सल करून दुसरा केक घेतला. त्याने काय का टेन्शन देऊ राहिला तू. यच मावते की नाही. यच आहे. ओके. आता चाललो घरी. उन्हाळ्याचा दिवस आहे म्हटलं घरी तसं काय जातात. एक ग्लास रस पिऊन घेऊ. चला रस. काय रे बाबू आता अळीपुरात तर 50 फुटावर गतिरोधक टाकले ना. पहा आता तो गेल्यावर पुढे गेल्यावर आहेच. हा इतके गतिरोधक. हे गाड्यावाले म्हणा की चालूनच नका भाऊ. हे बघा गतिरोधक. कोणती बात बांध रे. म्हणजे विचारायचं काम नाही, सांगायचं काम नाही. बस रे. वरनं डबल काय कोण आली पाहिजेत ना. फरक कसा बनना. कढी हे घ्या ना. काळी एवढी चिकणी घालत मग लंबी घ्या ना. काळी विकायला लागते तुला. काळी लंबी कोणी घेतली का रे. काही झालं की दवाखान्यात पळता जाते बरं. हातान करू तो. हा ना. तू कर बा. आम्ही भेटू काय कुठे बसतो. चला हे पाकडी. तर पहा मित्रांनो, आम्ही बाजूजवळ नाही येत. वरतून छोटगाठी मोबाईल पाहू राहिले. ते बसेल होते येऊन. तर आता ती आलो आणि हे मस्त मोबाईल पाहू राहिले. तर आता आलो आम्ही झोपतो. हे आमचं झोपल्याचं ठिकाण आहे. आता एरियावर जातो पहिले पाणी घेऊन येतो हातपाय धुवायसाठी. कोणाला सांगू नका ते बाटली तर ठुली. चालेल. आता अर्ध्या मिनिटाला कॅन मीनं घेतली. थांबला. अर्ध्या मिनिटाला कॅन मीनं घेतली. आता अर्ध्या म्हणून संकेत घेऊन आला. मग हाताला गवून त्याला म्हटलं तू घे आता कॅन. बस झाला. हा हरभरा घेतला हातवात खायला तरी वावरात झोपता. या तुम्ही बी खायले. तर मित्रांनो, आता हरभरा आणल्याबरोबर आम्ही तिघं बसलो हरभरा खायला. तिघं भिडलो हरभरा खायला. जसा हरभरा आणला आम्ही तसं तिघं जण हरभरा खायला भिडलो. आता आलो आम्ही हरभरा खायले. संकेतनं भुजला हरभरा. संकेत म्हणते ये खायले. आणि ते तिकडून दत्तका आले वावरातून चक्कर मारून रोहिटे इकडून.
दत्तका बी आले. काही नाही, आता आम्ही दोघं हरभरा खातो मस्त, भुजेल हरभरा. पारे इकडे या मित्रांनो, खायला तुम्ही पण. भुजेल हरभरा खातो. संकेत म्हणते कोणाच्या नशिबात आहे येणं खायले. मी येऊन नव्हतो राहिलो तू पहिले, पण हा गिड म्हणे ये. बाबू खाली दत्त काका इकडे बॅटरी का मारतात रातभर, त्याला वाटतं डुकर असतील काय.